बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नेपाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। तिबेटमधून अचानक आलेल्या मोठ्या पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार उडालाय। तिबेटमधून वाहणाऱ्या भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय। बाजारामध्ये उभ्या असलेल्या गाड्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जाताना दिसतायत। हजारो लोक वाहून गेल्याची भीती देखील व्यक्त केली जाते। नेपाळ सरकारने 5 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलाय। बचाव कार्यासाठी लष्करी हेलिकॉप्टर्स देखील तैनात करण्यात आले। नदीमध्ये अचानक आलेल्या या मोठ्या प्रवाहाने नागरिकांची चांगलीच दैना उडालेली आहे। बाजारामध्ये उभ्या असलेल्या अनेक गाड्या या अगदी कागदी नावेप्रमाणे या प्रवाहातून वाहून गेलेल्या आहेत। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय तर हजारो लोक वाहून गेल्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहे। रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामराजे, नेपाळमध्ये अतिशय महाप्रलयंकारी असा हा जलप्रकल्प म्हणावा लागेल। ब्रिज देखील वाहून गेला, अनेक वाहनं आणि लोक देखील बेपत्ता असल्याचं कळतंय। बिलकुल त्याचं कारण हेच आहे की तिबेटमधून जो पूर आलेला आहे त्याचं पाणी नेपाळमध्ये घुसलेलं आहे आणि सगळ्यात बॉर्डरवरचा जे जिल्हा आहे रसुवा जिल्हा त्या ठिकाणीच हे पाणी घुसलेलं आहे। मागील वर्षी सुद्धा अशाच प्रकारचं महापूर जो आहे तो आला होता आणि त्यामुळे अनेक लोक जे ते बेपत्ता झाले होते, पुरामध्ये वाहून गेले होते। तशीच परिस्थिती आता सुद्धा रामराजे, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र ही दृश्य अतिशय बोलकी आहेत। महाप्रलयंकारी असा हा महापूर म्हणावा लागेल, कारण अचानकपणे ज्या ठिकाणी नदी कोरडी आपल्याला पाहायला मिळते अशा ठिकाणी तिबेटमधून सोडण्यात आलेलं हे पाणी आणि त्यामुळे रसुवा जिल्ह्यामध्ये हा हाहाकार उडालेला आहे। नदीच्या काठावर असलेली अनेक घरं, या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। हा ब्रिज आपण या दृश्यांमध्ये पाहतोय तो ब्रिज देखील वाहून गेलेला आहे। अनेक वाहनं ही कागदी नावेप्रमाणे या पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाताना दिसतायत। इतकंच नाही तर अनेक लोक या जलप्रकल्पामध्ये वाहून गेल्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहे। नेपाळ सरकारकडून आता 5 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। इतकंच नाही तरी लष्करी हेलिकॉप्टर्स देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत बचाव कार्यासाठी। रोड में पुगे मादी यार सीधा भाग है तो बाउंड ना भागेगा ना मुझे मिशीने लो दिया स्थिती आहे। रामराजे, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? बिलकुल आवाज येतोय। हा, अशाच प्रकारचा महापूर मागील वर्षी पण आला होता, तेव्हा सुद्धा अनेक जण बेपत्ता झाले होते। यावेळी सुद्धा तिबेटमध्ये जो पाऊस पडलेला आहे आणि त्याच्यामुळं हा जलप्रवाह एक प्रकारे नेपाळकडे आलेला आहे आणि सीमेलगत जे जिल्हा आहे रसुवा त्या जिल्ह्यामध्ये हे पाणी घुसलेलं आहे आणि त्यामुळं जी पोलीस चौकी पहिली जी लागते ते पोलीस चौकी पूर्णपणे वाहून गेलेली आहे। तिथले 9 पोलीस अद्यापही बेपत्ता आहेत। सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर तिथे लष्कराच्या टीम सुद्धा डिप्लॉय करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे। हेलिकॉप्टर सुद्धा तयार ठेवण्यात आलेला आहे, मेडिकल टीम, त्याचबरोबर रेड क्रॉसला सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही पद्धतीनं जे पुराचं जे नुकसान होते ते थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि जे जखमी आहेत किंवा ज्यांना अशक्य आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये ताबडतोब नेण्याची संपूर्ण रचना सुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर तिथल्या लोकांना ताबडतोब संपूर्ण परिसर सोडण्याची सुद्धा आदेश देण्यात आलेला आहे। त्यामुळे एक प्रकारचं हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। मागील वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळेस सुद्धा अनेक लोक गायब झाले होते। त्यामुळं यावेळेस सुद्धा तशीच परिस्थिती आता पुन्हा उद्भवलेली आहे आणि या संकटाला तोंड देण्यासाठी आता आर्मीची आणि संपूर्ण डिफेन्सची सुद्धा मदत घेतली जाते नेपाळमध्ये। नक्कीच रामराजे, तुम्ही आपल्या सोबत राहाच। पुन्हा ही दृश्य एकदा आपण दर्शकांना दाखवणार आहोत कशा प्रकारे तिबेटमधून वाहणाऱ्या भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय। बाजारात उभ्या असलेल्या अनेक गाड्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या आहेत। हजारो लोक देखील या पुरामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते।
इथल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिमुरेसह जवळच्या 2 बाजारपेठा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या। नेपाळ सरकारनं 5 जिल्ह्यांमध्ये आता सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे। इतकंच नाही तर बचाव कार्यासाठी लष्करी हेलिकॉप्टर्स देखील तैनात करण्यात आलेले आहेत। पंतप्रधान बालेन शाह यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची तातडीची बैठक देखील बोलावली आहे। रामराजे, बालेन शाह यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची तातडीची बैठक बोलावलेली आहे। कशा प्रकारे नेपाळ सरकार आता बचाव कार्यामध्ये गुंतलंय? बिलकुल, बालेन शाह यांनी तात्काळ ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। नेपाळी सेना असेल, त्याचबरोबर जे पोलीस बल आहे, त्याचबरोबर नेपाळ पोलीस आणि यांना सज्जतेचे तिथे तैनात राहण्याचे आदेश देण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी महापूर आहे अशा जो अफेक्टेड जो परिसर आहे तर तिथं सुद्धा हे डिफेन्स पर्सनल किंवा लष्करचे जवान जे आहेत ते पाठवण्याचं काम सुरू केलेलं आहे। तात्काळ तिथं मेडिकल टीम, स्काउट्स आणि त्याचबरोबर रेड क्रॉसचे टीम हे बचत कार्यासाठी सुद्धा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ताबडतोब या ठिकाणी पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर मेडिकल स्टाफ सुद्धा मोठ्या प्रमाणावर पोहोचवला जातोय आणि अतिरिक्त अँब्युलन्सची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे आणि अशा संपूर्ण जे व्यवस्थापन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आसपासचा संपूर्ण जो भाग आहे 5 जिल्हे तर ते जिल्हे रिकामी करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे आणि एक प्रकारे की अनेक जण या संपूर्ण पुरामध्ये वाहून गेल्याची माहिती मिळालेली आहे आणि त्रिशूळी असेल या नदी किनारी असलेले रसुवा, नुवाकोट, धादिंग, गोरखा आणि चितवन या भागामध्ये हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। कारण आणखी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पाणी येऊ शकतं आणि म्हणून तिथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर धोका आहे आणि तिथून तात्काळ त्यांना रेस्क्यू करणं हे गरजेचं आहे आणि म्हणूनच आर्मीची, नेपाळ पोलिसांची यामध्ये मदत घेतली जाते आणि या संपूर्ण यामध्ये जे जखमी होत आहेत किंवा ज्यांना ट्रीटमेंटची आवश्यकता आहे, उपचाराची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी सुद्धा मेडिकल टीम जे आहे ते सज्ज करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। मुद्दा इथे असा आहे की भोटीकोशी नदीची पातळी जी आहे ती वेगाने वाढत आहे, त्यामुळं ती कमी करणं किंवा या लोकांना बचावणं हे दोन्ही कार्य एकाच वेळी करावं लागणार आहे। नक्कीच रामराजे, त्यामुळे नेपाळ सरकार आता या बचाव कार्यामध्ये गुंतलंय। कशा प्रकारे लोकांना वाचवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत हे देखील आपल्याला पाहायचं आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।